न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। कार चालकाचे डोक्यामध्ये हातोडा मारून जबरी चोरी करणारे परराज्यातील 2 आरोपी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे। या आरोपींकडून 5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। 25 डिसेंबर रोजी फिर्यादी सचिन पठारे हे हुंडाई कारमधून त्यांच्या मॅनेजरला सोडून घरी जात असताना 2 प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडवण्याबाबत विनंती केली। फिर्यादीनं प्रवाशांना गाडीत बसवलं असता गाडीमध्ये मागील सीटवर बसलेल्या प्रवाशानं फिर्यादीच्या डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तूनं मारून फिर्यादीस जखमी केलं व त्याच्याकडील कार, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 5,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं चोरून नेला। या घटनेबाबत सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या गुन्ह्यातील 2 आरोपी कोपरगाव ते सिन्नर जाणारे रोडलगत एका पेट्रोल पंपाजवळ थांबलेले असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शिवम मातादीन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतम या दोघांना जेरबंद केलाय। या आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार, मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकूण 5,06,250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, माननीय श्री प्रशांत खैरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, माननीय श्री संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल रात्री 11 वाजेच्या सुमारास सचिन पठारे ही आपली आवरा गाडी नगरच्या दिशेने घेऊन येत असताना त्यांना 2 इसमांनी लिफ्ट मागितली होती। त्यांना लिफ्ट दिल्यानंतर पुढे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी वादविवाद घालून आणि त्याच्या डोक्यात हातोडा मारून आणि गाडी जी आहे ती पळून नेलेली होती। त्याबाबत रॉबरीचा गुन्हा हा सुपा पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता। घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरचे वाहन या दिशेने कोपरगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी पाठलाग वगैरे करून आणि सिन्नर कोपरगाव या रस्त्यावरती एका पेट्रोल पंपाजवळ आरोपी आणि वाहन हे ताब्यात घेतलेलं आहे। आरोपी शिवम गौतम आणि दुसरा आरोपी दुर्चंद गौतम हे यूपीचे राहणारे असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। दोघं आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक केलेला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।